नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. पण ज्या महिलांना 3000 रुपये भेटले होते त्या महिलांना 1500 रुपये कोणत्या दिवशी येणार ही आपण संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या व ज्यांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात एकाएकी 4500 रुपये जमा झाल्याने खात्यात पैसे जमा झाले म्हणून महिला आनंदी झाल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्या व ज्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते अशा महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे. तर त्याबद्दल आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात 4500 रुपये आणि 1500 रुपये जमा होणार होते. त्यापैकी सध्या फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. रायगडमध्ये 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असे बोलले जात होते. मात्र सरकारकडून वेळेआधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवण्यात आल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांच्या खात्यात काही कारणास्तव पैसे जमा झाले नव्हते त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे पैसे एकत्रित 4500 रुपये हे जमा झाले आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांना आजपर्यंत 1 रुपयाही मिळाला नव्हता त्या महिलांच्याही खात्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा झाले आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे प्रत्येक महिलांच्या डोक्यात हा प्रश्न पडतोय की प्रत्येकाला 4500 रुपये आले तर आम्हाला कधी येणार. त्या महिलांना 4500 आले म्हणजे त्यांची सप्टेंबर महिन्याचाही त्यांच्या खात्यात हप्ता जमा झालाय. पण ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आणि ज्या महिलांनी या महिन्याला अर्ज केलाय त्यांना 1500 रुपये येणार आहेत त्यांचे कधी येणार आणि ज्या महिलांना आधी 3000 आले होते त्यांना 1500 कधी येणार ही संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. 1500 रुपये कधी जमा होणार. सध्याची लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत व त्यातील ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत व ज्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टची 3000 रुपये जमा झाले आहेत अशा महिलांच्या खात्यात आज संध्याकाळी ते उद्या रात्रीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील अशी माहिती मिळाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रायगडमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला आहे 29 सप्टेंबर रोजी. तर आज तुमची 28 सप्टेंबर आहे. तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज रात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणे चालू होऊन जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रायगड कार्यक्रमाअंतर्गत ही घोषणा केली जाईल आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे वाटप होईल. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाअंतर्गत पैसे वाटप चालू होते. पण ज्या महिलांचे पैसे बाकी होते त्या महिलांना 3 महिन्याचे पैसे त्यांनी 4500 रुपये देणे आधी चालू करून दिले. तर उद्या 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये या पैशांचे वाटप चालू होणार आहे. तर तुमच्या खात्यात उद्या पहाटेपासून किंवा आज रात्रीमध्ये 1500 रुपये येणे चालू होऊन जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये आले नव्हते त्यांच्या खात्यात लवकरच म्हणजे आज रात्री किंवा उद्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. राहिला विषय ज्या बहिणींचा ज्यांनी या महिन्यात अर्ज केले आहेत त्यांच्याही खात्यात पैसे जमा होऊन जातील. पण त्यांच्यासाठी एक अट आहे, त्यांची 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करायला हवा. ज्यांनी 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज केला आहे त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांचे अजून फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी 31 सप्टेंबर पर्यंत त्यांना मुदत देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिलांनी 31 सप्टेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकाकडे तो जमा करायचा आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.